हॅलो, कसे आहात सगळे? काय चाललं आहे तुमचं? आज आमचा प्लॅन होता खिशीच्या पाटोड्या बनवायचा. त्यालाच पुडाच्या पाटोड्या पण म्हणतात. तर याला तुमच्याकडे काय म्हणतात मला कॉमेंटमध्ये सांगा. तर पहिले भात बनवायला घेतला व नंतर चपात्या बनवून घेतल्या. माझे अहो म्हणतात तुझं नाक तर खूप फुगतं, पण तुम्ही बघू शकतात माझी चपाती किती फुगते. मग आमटीची तयारी करायला घेतली. तव्यावर कांदा टाकून परतवून घेतला व गरम पाणी करायला ठेवले. मग आमटी बनवायला घेतली. त्यामध्ये तेल, जिरं, खोबरं, अद्रक लसूणचं वाटण व कांद्याची पेस्ट हे टाकून थोडं लालसर परतवून घेतलं व त्यात काळा मसाला, हळद टाकून परतवून घेतलं व त्यात गरम पाणी टाकलं व चवीनुसार मीठ व वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली. नंतर पाटोडी बनवायला घेतली. आधी तेल, जिरं, लाल मसाला, हळद व त्यात पाटोड्यांच्या क्वांटिटीनुसार गरम पाणी त्यात टाकले व चवीनुसार मीठ टाकून त्याला उकळी येऊ दिली. त्यात वरून बेसन पीठ सोडले व त्याला हळूहळू लाटण्याने गिरवून घेतले. नंतर चमच्याने त्याच्या गठोड्या मोडून घेतल्या. झाकण लावून 5 ते 7 मिनटं त्याला शिजू दिले. नंतर मसाला बनवायला घेतला. खोबरं, अद्रक लसूणची पेस्ट, त्यात काळा मसाला, हळद, मीठ व कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतले. नंतर शिजवून घेतलेलं पीठ त्याला चपातीसारखं लाटून घेतलं व त्यावर बनवलेला मसाला मस्त पसरवून घेतला व त्याला रोल करून घेतलं व कट करून घेतले. बघू शकता तुम्ही किती छान आलेत. मी हे फर्स्ट टाईम ट्राय केले. तुम्ही पण करू शकतात. कसे आलेत हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा व त्याआधी माझ्या अहोंचा फीडबॅक घेऊ कसे आलेत ते. Wow, yummy, fantastic, yeah. We really appreciation for you. थँक्यू.